नमस्कार मंडळी. अहो, आपल्या चॅनलचं नाव आहे वारकरी विचारधारा आणि नावाप्रमाणेच वारकरी विचारधारा वाहणारं हे आमचं चॅनेल महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन, प्रवचन, भजन आणि वादन असे अनेक कार्यक्रम प्रसारित करत असते. तुम्हाला कीर्तन ऐकायला आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, घंटीवर नक्की क्लिक करा. हा, रामकृष्ण हरी. पवित्र तो देहवानी पुण्यवंत, पवित्र तो देहवानी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. देवैचे रज चरणीचे माती, देवैचे रज चरणीचे माती, धावत चालते मागे मागे. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. काय त्या उरले वेगळे अनेक, काय त्या उरले वेगळे अनेक, वैकुंठ नायक जयाकंठी. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः. समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. मी कला कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अतिभाविका. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास, त्याचे आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मस्तक हे पायावरी यवार करे वार करे संताना, वार करे संताना. पायावरी वार करे संताना, वार करे संताना, वार करे संताना. मस्तक हे पायावरी वार करी संताना, वार करी संताना, वार करी. मस्तक हे पायावरी वार करी संताना, वार करी वार करी संताना. जय श्री राम. पवित्र तो देहवानी पुण्यवंत, पवित्र तो देहवानी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. खूप सारे सजीव बनवलेत परमात्म्याने. कोट्यावधी सजीव आहेत, पण त्या सर्व सजीवांमध्ये सर्वात बुद्धिमान
प्राणी जर कुठला बनवला तर त्याचं नाव माणूस आहे. प्रचंड बुद्धिमान. सुट्टीच्या दिवशी बनवला का काय माहिती, त्याचा थांगच लागत नाही हो. इतर प्राण्यांच्या बाबतीत बघा, सहजासहजी असे अनुमान बांधता येतात. कुत्र्याबद्दल लिहा म्हटलं तर लिहिता येतं, गाढवाबद्दल लिहा लिहिता येतं, मांजराबद्दल लिहा लिहिता येतं. पण माणसाबद्दल लिहा म्हटलं की टेन्शन येतंय. कारण माणूस बदलला का वागणं बदलते, नियम बदलते. म्हणून सर्वात कठीण जर लिहिणं कुणाबद्दल आहे तर माणसाबद्दलच आहे. बाकी प्राण्यांबद्दल सहजासहजी सारखं सारखं असं पाहायला भेटते, अशा अशा असतात. माणसाचं नाही ना सांगताय. प्रचंड बुद्धिमान बनवला. म्हणून तर संतांनी सांगितलं मनुष्य देह दुर्लभ जाना दुर्लभ येतो. का तर त्याच्यात एक विशेष गुणवत्ता आहे, त्याच्यात एक विशिष्ट क्षमता आहे जी इतर प्राण्यांमध्ये नाहीये, म्हणून तो दुर्लभ आहे. आणि त्याने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर, आपल्या शारीरिक बळाच्या जोरावर पंखे होते काय चालू. मी म्हणतो पाऊसच चालू आहे. ते गणपत शेटला बरोबर कळालं. मी आपलं पाऊस आहे म्हणून म्हटलं, नाही तर आधीच बंद केले असते. ते चहापेक्षा किटली गरम आहे. हवा तर आलीच नाही पण आवाज लय दिला. कार्यालय चांगले आहे. गणपत शेट कुठे, बाहेर गेले का? सागर भाऊ, शक्यतो वर्ष श्राद्धाचे जे कीर्तन आहे ते ह्याच कार्यालयात घ्या इथून पुढच्या काळात. का तुम्हाला सांगतो मी, कार्यालयात कीर्तन करणं कीर्तनकारासाठी अवघड, आणि कीर्तनकारापेक्षा पण या माणसासाठी लय अवघड. साऊंड सिस्टीम ऑपरेटिंग वाल्यासाठी खूप अवघड. कार्यालय म्हटलं ना घाम फुटतो, घाम. तर आवाज घुमतात कार्यालयामध्ये. पण गणपत शेटनी कार्यालयाची निवड चांगली केली, आवाज पास होते. आणि इथून पुढं कोणी कार्यालय बांधले तर जरा असे मोकळे बांधा. ते सगळ्या बाजूने बंदिस्त झाले ना, कीर्तन करता येते नाही, रंग संभाषण होत नाही. पंखे बंद केलं, बरं केलं. स्वर पण करा बंद. माणसानं त्याच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर, त्याच्या शारीरिक बळाच्या जोरावर इतर सगळ्या प्राण्यांवर मात केली. बरं, इतर प्राणी कमी आहेत अशातला अजिबात भाग नाही. ते पण आपापल्या पद्धतीने सरसच आहे ना हो, आपापल्या क्षेत्रात. आज जगातला सर्वात हिंस्त्र प्राणी कोण असा प्रश्न आपल्याला विचारला की आपण लगेच म्हणतो वाघ, सिंह. प्रचंड हिंस्त्र आहे, प्रचंड. ते मागे एक सोशल मीडियावर व्हिडिओ फिरायचा, खूप व्हायरल होता. एका वाघाला 50 माकडं असे पळवून लावतात. तो व्हिडिओ मी पाहिला होता. 50-60 माकडे ते वाघाला पळवून लावतात. आणि तो शेअर केला होता एकाने आणि लिहिलं होतं माकडांनी वाघाला पळवून लावलं. ते लिहिणाऱ्याने चुकीचं लिहिलं हो महाराज. त्याने अभ्यास नाही केला नीट त्या घटनेचा. लिहिताना त्याने असं लिहायला पाहिजे होतं, पुढे 50 ते 60 माकडं आहेत हे माहीत असताना सुद्धा एकट्या वाघानं हल्ला केला. पळवून लावलं तो भाग सोडा, पण त्याने डेअरिंग केली ना एवढा कळपात शिरायची. का केली? ती त्याची आनुवंशिकता आहे, ते त्याचं नेचर आहे, हल्ला करणे, चढवणे. तो काही विचार करत नाही मग आता MH किती आहे आणि मग आपण ठरवू भांडायचं का मिटवायचं. MH किती 16 आहे का, मग जाऊ द्या भाऊ, जाऊ द्या आपलंच आहे, काय विषय त्याला. ते MH 12-13 असू द्या, 14 घे बाजूला.
आपण ठरवतो कुठं मिटवायचं कुठं वाढवायचं, ते तसं नाहीये. आली लहर केला कर. एवढा हिंस्त्र आहे वाघ, एवढा हिंस्त्र आहे भाऊ. एखाद्याने नुसतं गाडीच्या मागच्या बाजूला वाघाचं चित्र जरी लावलं ना, चित्र, गाडीतल्याला लोक घाबरतात. गाडीत कोल्ह का असे ना, लांडगा का असे ना, पण त्याच्या गाडीवर वाघाचं चित्र असलं तरी लोक हे जाऊ दे बाबा, त्याच्या कुठं नादी लागतात, वाघाचं चित्र आहे. मला सांगा, चित्राची जर एवढी दहशत आहे तर जातीवंत मूर्तिमंत वाघाची किती दहशत असेल. पण पहा तुम्ही, एवढा जरी हिंस्त्र असला वाघ, तरी या मनुष्याने त्या वाघामध्ये दोन प्रकार करून दाखवले हो. कोणते दोन? एक जंगलातला वाघ आणि दुसरा सर्कशीतला वाघ. देवाने एकच तयार केलेला आहे जंगलातला. तो सर्कशीतला जो आहे ना, ते मानवाचं कर्तृत्व आहे. ते मानवाने टाकलेलं पुढचं पाऊल आहे. आज तुम्ही सर्कसीमध्ये जर बघितलं असेल तर रिंग मास्टरने बेल्ट आपटला की म्हणेल तशा हालचाली वाघ करतो. त्या वाघाला सुद्धा माणसाचं ऐकावं लागतं. म्हणजे माणसाने सिद्ध केलं की तू असशील हिंस्त्र, पण तुला आमचं ऐकावं लागेल. पिंजऱ्यात कोंडून ठेवलाय बाबा, आपण प्राणी संग्रहालयात जातो, 5-50 रुपये देतो, काय वाघ पाहिजे, कोंडून ठेवलेला असतं. आपले 3 वर्षाची पोरं नख कसे बघतात, मिशा कसे बघतात, त्वचा कशी बघतात. हे माणसाचं यश आहे. हिंस्त्र प्राण्यांवर त्याने मात केली. जगातलं सर्वात अवाढव्य प्राणी आहे हत्ती. केवढं हत्तीचं शरीर आहे. पण एवढा जरी अवाढव्य असला तरी त्या अवाढव्य हत्तीच्या पाठाडावर जाऊन बसायची दानत जर कोणात येते ती माणसात आहे. बघा, असा सरपंचाचा वाढदिवस राहतो पुढं 5 महिने, आणि पोरं हत्तीवाल्याला फोन करतात, हत्तीवाले काका 5 महिन्याने आम्हाला हत्ती लागणार आहे बरं का. कशाला? दादाची मिरवणूक काढायची. किती वजन आहे दादाचं? 60 किलो. हत्तीचं 4 टन. 4 टनाच्या प्राण्यावर हे 60 किलोचं जाऊन बसते. काय केलं? अंकुशाचा वापर केला. आणि हत्तीला सुद्धा त्याने आज्ञा आपल्या पाळायला लावल्या माणसाने. विजयच मिळवला ना एका अर्थानं हत्तीवर. हा जगातलं सर्वात विषारी प्राणी आहे साप. असे काही सर्प आहेत भूतलावर की त्यांच्यातल्या त्या विशिष्ट सर्पांचा जर दंश झाला, कोब्रासारखे विषारी नाग आहेत, काही सेकंदात माणसं मारतात. एवढे विषारी आहे सर्प काही भूतलावर. प्रचंड भीती होती हो सापाची. मला माझं लहानपण आठवतं. सागर भाऊ, मी पण असा मळ्याच्या ठिकाणी जन्मलो, शेतीचा परिसर, त्यामुळं घरात साप असा आजूबाजूला निघायचाच. मळ्यातल्या वस्तीतल्या लोकांना माझं बोलणं कळलं. साप निघाला ना, घरातली माणसं बाहेर यायची आणि अख्खं गाव डोक्यावर घ्यायची. साप निघाला, साप निघाला, साप निघाला. अख्खी भावकी जमा करायची. अण्णा या, दादा या, तात्या या, मग सगळे जमा व्हायचे. ते काय सापाला घाबरत नव्हते गाव. ते तर टाकायचे. 10-10 फूट लांब काट्या घ्यायचे. 10-10 फूट लांब काट्या घ्यायचे आणि त्या सापाभोवती असं रिंगण करायचे आणि जवळ जायचे. कोणाची हिंमत नाही व्हायची. लांबून त्याच्यावर वार करायचे, मारूनच टाकायचे. का? भीती असायची त्याची. मारल्याशिवाय पर्याय नसायचा. मला आजही आठवतं, मेल्यावर सुद्धा आहे ना, लांबून असे काठीने हलवून पाहायचे. आणि काठीने हलवल्यावर ते जर हललं ना 15 फूट लांब, मेलेल्या सापाला सुद्धा घाबरायची. पण बघा कसा काळ बदलत जातो. 2024 मध्ये सापाला इज्जत राहिली का? राहिली इज्जत? अहो, सोशल मीडियावर पाहून 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 पोरं एवढी सोकावली. आता जर कुठं साप निघाला म्हटलं ना, बारीक बारीक पोरं पण म्हणतात पकडू का. हल्ली अण्णाला, दादाला, तात्याला, भाऊकीला जमा करायची गरज नाही राहिली. गावात एखादं पोरग आहे, वाटकुळ आहे, असं सर्पमित्र येतो, त्याला फोन केला ना, स्प्लेंडर गाडीवर येते, बरणी घेऊन, बारीक काठी घेऊन येतं आणि एकटं उतरतंय. मग तो कुठं आहे साप?
तिथं पोर्च खाली जातंय, एकटं उचलतंय, सुतळी उच्चारल्यासारखं साप उचलतंय, बरणीत भरतंय आणि बाहेर येऊन काय म्हणतं माहिती का लोकांना, पुन्हा साप निघाला तर मला फोन करा. काय हो, ही मनुष्याने केलेली क्रांती आहे. त्याचा तेवढा दात फक्त विषारी आहे, तेवढा दाताचा दंश जर झाला नाही तर बाकी सर्पाच्या अंगात कुठंच विष नाही. हे तंत्र माणसाच्या लक्षात आलं आणि सर्पावर विजय मिळवला माणसानं. सो सर्प मित्र झाला. प्राण्यांवर मात केली, निसर्गावर. पूर्वी नद्यांना पूर आला तर गावं वाहून जायचे, आता नद्यांना पूर येत आहे, पुरात सोसायटी आहे. काल ते पाहिलं का रिव्हर व्ह्यू, ते सोशल मीडियावर सारखं फिरत होतं. एक सोसायटी आहे, पार्किंग मध्ये पाणी साचलेलं आहे, वरती लोक आहे. ते रिव्हर व्ह्यू वाचल्यानंतर बरेचसे पाहणारे म्हटले बिल्डरने शब्द पूर्ण केला, फ्लॅट मधूनच नदी दिसते आता डायरेक्ट खाली. हे माणसाने टाकलेलं एक एक पाऊलच आहे. कदाचित त्या बिल्डरला विश्वास असेल पार्किंग बुडल पण फ्लॅट नाही बुडणार. नाही ना बुडले फ्लॅट. पूर्वी नदीला पूर आले तर गावाचे गाव वाहून जायचे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं या बाबतीतलं काम फार मोठं आहे. हिंदू धर्माचं रक्षण करण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, ज्यांनी उभ्या हयातीत भगवान शिवाची पिंड कधी खाली ठेवली नाही, अशा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, त्यांना तो दूरदृष्टिकोन होता की अशीच जर गावं वाहून जात राहिली ते राष्ट्र पुढे जाणार नाही, म्हणून देशभर नद्यांच्या काठी दगडी घाट उभं करायचं काम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी केलं. त्या काळात नदीचे पूर यायचे, दगडांमुळे ते गावं सुरक्षित व्हायला लागली. आता हवामान खात्याला अगोदरच कळतंय नदीला पूर येणार आहे, नदीकाठची गावं मोकळी करा. आणि जरी नाही हवामान खात्याला कळालं तरी मराठवाड्यातल्या पंजाबराव डाखाला कळतंच. सध्या शेतकऱ्यांच्या पोरांनी काही सबस्क्राईब केलेलं असेल किंवा नसेल, पण पंजाबराव डग सबस्क्राईब केलेलाच आहे. कधी कुठं पश्चिम महाराष्ट्रात काय, उत्तर महाराष्ट्रात काय, डग बरोबर म्हणजे सध्या ढगांचा अंदाज डाखांना चांगला कळतोय. बरोबर आहे का? माणसाने केलेली क्रांती आहे. त्याने प्राण्यांवर मात केली, निसर्गावर मात केली. आणि माझ्या मायबापांनो, मी तुम्हाला सांगतो, या माणसाने जर मनावर घेतलं ना तर याने परिस्थितीवर सुद्धा मात केली. विठ्ठल विठ्ठल परिस्थितीवर मात केली माणसानं. तुम्ही पहा, इतर प्राण्यांचं बघा, जन्माला जर कुत्रा म्हणून आला तर लहानपणी कुत्राचे, तरुण झाल्यावरही कुत्राचे, म्हातारा झाल्यावर कुत्राचे, आणि मेल्यावर पण कुत्राचे. पण माणसाचं बघा, माणूस परिस्थितीवर मात करतो, करू शकतो. ते परिस्थितीवर मात करायला जन्माला आलेली. तिचा संघर्ष चाललाय आतापासून. काहीतरी तिच्या मनाविरुद्ध झालंय, तिच्या मनाविरुद्ध काहीतरी झालंय. जय श्रीराम. भूक लागल्यावर ओरडतात ते इतर प्राणी, आणि मनाविरुद्ध झाल्यावर ओरडतात ते माणसं. ते फक्त भुकेसाठी रडणार नाही, त्यांच्या मनाविरुद्ध झालं तरी ते रडतील. आपण गरिबीत जन्माला आलो ना, यात आपली 1% पण चूक नाहीये. कुठं आपल्या हातात येऊ, कोणाच्या घरात जन्माला यायचंय. ज्या घरात जन्माला येऊ ते आपले पालक, ज्या गावात जन्माला येऊ ते आपलं गाव,
म्हणून तर कुसुमाग्रज म्हणाले होते, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. कुणाचा दोष आहे? सद्यस्थितीत जर आपल्याला विचारलं बाबा कोणाच्या पोटी जन्माला यायचंय, तर आपण म्हणू बाबा मुकेश अंबानी. ते अनंत अंबानी राव काय जग जमा केलं त्याने, जग. वाईट वाटलं मला त्याच्या त्या तब्येतीवरनं, जेव्हा सोशल मीडियावर हिनवत होते की कसली याची तब्येत आहे, आणि पैसा असल्यावर असली तब्येत असली तरी लोक पोरी देतात, चांगल्या सुंदर मुली मिळतात. चुकीचं आहे होते. अनंत अंबानी पैसावाला आहे म्हणून त्याला एका बापानं पोरगी नाही दिली. अनंत अंबानी हा संस्कारी पोरगा आहे म्हणून एका बाप दिले. काय अनंत अंबानी काय आलं रे? लाईट गेली. अनंत अंबानी आली वाटतं, आली. मॉनिटर झाले ना चालू. अनंत अंबानी संस्कारी आहे. तो देवाला मानतो, धर्माला मानतो, देशाला मानतो, आई वडिलांना मानतो, पाहुण्या रावळ्यांचा आदर करतो. हे का दिसत नाही? पैशावाले कमी पडले. आज अनेक घरांमध्ये पैशावाली परिवार भरपूर आहे, पण त्या घरातल्या पोरांना कोणी पोरे द्यायना. का? पोरं काय लायकीचे समाजाला माहिती आहे. त्या अनंत अंबानीची तब्येत कशी असू द्या, पण तो माईक हातात घेतल्यावर पहिल्यांदा जय श्रीराम म्हणतो. हे अनंत अंबानीचं वैशिष्ट्य आहे. तुम्ही त्याचं लग्नातलं भाषण ऐका, त्याच्या हातात माईक आल्याबरोबर ते जय श्रीराम म्हटलं, मग पुढं बोललं. हे संस्कार पाहून दिले असेल कोणत्या का बापानी पोरगी. पैशाला नाही किंमत हो, कर्तृत्वालाच किंमत असते. पण आज मोठा केला, शाही विवाह सोहळा केला. एक सेलिब्रिटी सोडला नाही, एक राजकीय नेता सोडला नाही, भाल्या भाल्यांना नाचवलं. कधीतरी शाहरुख खानला विचारलं होतं एका पत्रकारानं की आम्हाला आमिर खान, सलमान खान आणि शाहरुख खान तिघं एकत्र नाचताना दिसतील का? तर शाहरुख खान तेव्हा अहंकारात बोलून गेले होते की आम्हाला तिघांना एकत्रित आणायला आयोजकाला अंडरपॅन्ट बनियन विकावं लागतील, कारण आमची पाकिटं परवडणार नाही. आमची सुपारी, आमची देणगी तिघांची भली मोठी होईल, त्यामुळे ते परवडणार नाही तिघांना एकत्रित आणायला. अहो सप्ताह करायचं म्हटलं तरी आपली लोक म्हणतात 3 चांगले बाबा बोलवा आणि बाकीचे साधे घ्या. साधं काय कीर्तनकाराचं पाकिट आहे, तरी लोक असा विचार करतात. शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान तिघांना एकत्र आणणं परवडेल का? असं शाहरुख खान कधीतरी बोलले होते. त्या अनंत अंबानीच्या बापानं, मुकेश अंबानीने त्या अनंत अंबानीच्या प्री वेडिंग मध्ये तिघं पण एकत्र नाचवले. त्यांना अंबानी म्हणतात. नाचून दाखवले तिघं पण. बघा तुम्ही सोशल मीडियाला व्हिडिओ पडलेले सगळे. पात्रता आहे. आज आपल्याला दिसतो हा अंबानी परिवार आज श्रीमंत आपल्याला झालेला दिसतो, पण जर आपण भूतकाळात डोकावलो तर ह्या रिलायन्स परिवाराचे संस्थापक स्वर्गीय धीरूभाई अंबानी हे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले नाही. आज 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 ब्रँड झालाय हो. पेट्रोल टाकायचं रिलायन्सच्या पंपावर टाकू, सिम कार्ड घ्यायचं रिलायन्सचं घेऊ. आज रिलायन्स म्हटलं की नो विश्वास आहे आमचा. हे आज झालंय. पण त्या परिवाराचे संस्थापक धीरूभाई अंबानी गुजरातमधनं महाराष्ट्रात येतात. झोपायला जागा नाहीये, फुटपाथवर झोपले, पेट्रोल पंपावर काम केलं. आणि त्या पेट्रोल पंपावर हातकाळे करत असताना त्यांनी विचार असा केला की याला जर आयुष्य म्हणत असतील तर मी माझ्या पुढच्या पिढीला असं आयुष्य देऊ इच्छित नाही. मला संघर्ष केला पाहिजे, बुद्धिमत्तेचा वापर केला पाहिजे, शारीरिक बळाचा वापर केला पाहिजे. हा विचार करून धीरूभाई अंबानींनी
आपल्या असामान्य बुद्धिमत्तेचा वापर केला, शारीरिक क्षमतेचा वापर केला आणि आज जगातल्या या ताईसाहेब या भजन करा, विठ्ठल 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 कुंडलिक वरदा हरी श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर छत्रपती शिवाजी जय श्रीराम। विठ्ठल 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 विठ्ठल। धर्म मंडपात दोन घटना एकाच वेळी घडल्या। राजकारणातलं मोठं व्यक्तिमत्व सन्माननीय सौभाग्यवती शालिनीताई विखे पाटील यांचं शुभागमन झालं आणि वारकरी संप्रदायातलं मोठं व्यक्तिमत्व हरिभक्तीपरायण युवकांचे आदर्श नवनाथ महाराज म्हस्केंचं पण शुभागमन झालंय। बहुतेक नवनाथ महाराज ताईंच्याच गाडीत आले असतील, फक्त ताई ह्या वाटेने आल्या, नवनाथ महाराज ह्या वाटेने आले। आणि ताई, माझं मत आहे धर्मसत्ता आणि राजसत्ता या दोघांचा जेव्हा जेव्हा समन्वय तेव्हा तेव्हा राष्ट्राचा विकासच आहे। आणि जेव्हा जेव्हा धर्मसत्तेचा आणि राजसत्तेचा दुरान्वये संबंध नाही, दुरान्वये, तेव्हा तेव्हा त्या राष्ट्राचं वाटोळं ठरलेलं आहे। फार चांगले दिवस आपण बघतोय की राजसत्तेचा आणि धर्मसत्तेचा समन्वय। मला नाही आठवत की मागे झालेल्या एखाद्या पंतप्रधानानं की बुवा पुढं आता श्रावण महिना सुरू होतोय, शिव उपासना करण्यासाठी श्रावण महिना हा अत्यंत उत्तम आहे, हे लक्षात घेऊन श्रावण महिन्याच्या शुभेच्छा इतिहासात एखाद्या पंतप्रधानाने दिल्या असं मला आठवत नाही। इतिहासातला वर्तमानातला पहिला पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रभाई मोदी आहे, जे जाहीर व्यासपीठावरनं भारतातल्या जनतेला श्रावण महिन्याच्या शुभेच्छा देतात। हा राजसत्तेचा आणि धर्मसत्तेचा समन्वय। आणि आम्ही म्हटलो मोदीजींनी श्रावणाच्या शुभेच्छा दिल्या, काहींना जड जाते का? राजसत्ता जेव्हा धर्मसत्तेचा आदर करते तेव्हा धर्मसत्तेने राजसत्तेचा आदर करणे हे कर्तव्य आहे। जुनी महाराज लोक म्हणायचे बघा, राजकारणाचा ना आपला काही संबंध नाही, आपण राजकीय लोकांवर बोलायचं नाही का म्हणायचे? कधी विचार केलाय का? त्यामागे हेतू असा होता, त्यांच्यावर बोलावा असं ते वागत नाहीये। ते जाहीरपणे जरी जुनी मोठी माणसं संप्रदायातली धर्मक्षेत्रातील ते काय म्हणायचे, वाद नको, त्यांच्यावर भाष्य नको। म्हणून जुनी धर्मक्षेत्रात काम करणारी माणसं राज्यकर्त्यांवर बोलायला टाळायची आणि पुढच्या पिढीला सांगायची राजकीय लोकांवर भाष्य करू नका, राजकारणावर बोलू नका, का? ते बोलण्यासारखं नसेल। पण जेव्हा भगवान श्री रामचंद्र प्रभूंचं मंदिर अयोध्येमध्ये एखादा पंतप्रधान उभं करून दाखवतो, जो प्रश्न 500 वर्षांपासून प्रलंबित आहे, ज्याच्यात अनेक अडचणी आहे। सन्माननीय राजसाहेब ठाकरे मागे बोलून गेले
की जरी कोर्टानं निकाल दिला होता अयोध्येतलं राम मंदिर झालं पाहिजे, तरी नरेंद्र मोदी जर पंतप्रधान नसते तर दुसरा कोणताच पंतप्रधान ते राम मंदिर जरी कोर्टानं निर्णय दिला तरी उभं करू शकत नव्हता. ते काम फक्त ती 56 इंचाची छातीच करू शकते. हे अभ्यासून येते. राजसाहेब ठाकरे मान्य केलं, त्यांनी बोलून दाखवलं जाहीर मीडिया समोर. मग अशा वेळी धर्मसत्तेमध्ये काम करणाऱ्या सहकार्यांनी अशा राज्यकर्त्यांचं कौतुक केलंच पाहिजे या मताचा मी आहे. आणि त्याच्याकडे माझ्याकडे काही दाखले नवनाथ महाराज की राज्यकर्त्यांचं कौतुक धर्मक्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी केलेलं आहे. त्यातला इतिहासातला दाखला देतो. छत्रपती शिवाजी महाराज कोण आहे? राजा आहे, म्हणजे राजकारणी आहे. बरोबर. छत्रपती शिवाजी महाराज राजे आहेत, राजकारणी आहे. त्या काळातले सर्वात मोठे संत जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराज, आणि त्या काळातले सर्वात मोठे संत समर्थ रामदास स्वामी. शिवाजी महाराजांचं ते सगळं हिंदुत्व बघून, भगव्याबद्दलचं प्रेम बघून, हिंदुत्वाबद्दलची आस्था बघून या लोकांनी तोंड भरून कौतुक केलं. जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराज म्हणतात, शिव तुझे नाव ठेविले पवित्र आणि छत्रपती सूत्र विश्वाचे की. हा शिवरायांच्या बद्दलचा अभंग तुकाराम महाराजांचा आहे. समर्थ रामदास स्वामींनी तर खूप कौतुक केलं. ते तर फक्कड फकीर रे, लंगोटी लावणारा महात्मा. ते तर इतके पुढे गेले, इतके पुढे गेले. समर्थ रामदास स्वामी काय बोलतात शिवरायांबद्दल? या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही आणि महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. शिवरायांना म्हणतात महाराष्ट्रातला धर्मच तुमच्यामुळे शिल्लक राहिला. हे फक्कड फकीर कौतुक करतोय राजाचं, राज्यकर्त्याचं. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू आणि अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. हे रामदास स्वामींचं बोलणं आहे. तुकाराम महाराज म्हणतात पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. तुम्ही सज्जनांचं कौतुक केलं, चांगल्या लोकांचं कौतुक केलं तर तुम्हाला पुण्य भेटेल. हे तुकाराम महाराज बोलतात, रामदास स्वामी बोलतात. आता आपल्या संप्रदायातल्या काहींना रामदास स्वामींचे विचार पण चालत नाही. त्या लोकांना आपण सांगितलं पाहिजे की लई अवघड आहे गाड्या उमगाया बापर. कुणीतरी लिहिलेलंय सामान्य माणसानं, पण चांगलंय आपण स्वीकारतो. हंबरून वासर आले चाटती जेव्हा गाय, तेव्हा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय. हे कीर्तनात ना आपण सांगतोय. सामान्य माणसानं लिहिलेलंय पण चांगलंय म्हणून आपण स्वीकारतोय. बरोबर आहे ना? मग सामान्य माणसांचे चांगले विचार जर आपण स्वीकारत असू तर दासबोधासारखा ग्रंथ ज्या व्यक्तिमत्वानं दिला, महाराष्ट्रातलं हिंदुत्व टिकवण्यासाठी गावोगाव मारुतीरायाचे मंदिर ज्या समर्थ रामदास स्वामींनी उभी केली, त्या रामदास स्वामींचे विचार जर काहींना आवडत नसतील तर माझ्या दृष्टीने ते जातीयवादी आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून धर्मसत्ता आणि राजसत्ता यांचा समन्वय पाहिजे. तो समन्वय हल्लीच्या काळात आपल्याला पाहायला भेटतोय. सगळ्यांनी जागरूक झालं पाहिजे, जागं झालं पाहिजे, लक्षात घेतल्या पाहिजे काही महत्वाच्या गोष्टी. तर काल मी एक रील पाहिला ताई, तुम्हाला कीर्तन संपल्यावर मी दाखवतो. विशाळगडावर आपली पोरं अतिक्रमण हटवायला गेली तर एका मुस्लिम महिलेचा इंटरव्ह्यू माझ्या पाहण्यात आला. मी सगळ्यांना पाठविल, मला फक्त फोन करा. ती मुस्लिम महिला म्हणाली की आमचं मुंडकं छाटलं ना, मुंडकं छाटलं तरी आम्ही श्रीराम म्हणणार नाही. उपलब्ध आहे माझ्याकडे, आत्ता आहे लगेच माझ्या फोनमध्ये. मुंडकं छाटलं तरी आम्ही श्रीराम म्हणणार नाही, आमचा धर्म परवानगीच देत नाही म्हटली एक सामान्य स्त्री. जाहीरपणे बोलली. अशा काळामध्ये धर्म वगैरे असं काही नसतं
असं म्हणणाऱ्या आपल्या हिंदू धर्मियांचं आपल्याला प्रबोधन करण्याची वेळ आलेली आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि काय नाही हो, माणूस करू शकतो. अहो हळू 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 एक एक पाऊल टाकलं ना, एकाएकी कुणाला विजय भेटलाय. आपली लोक खचून जातात, थकून जातात. एखाद्या कीर्तनाच्या ठिकाणी थोडा विरोध झाला, एखादा थातूर मातूर कार्यकर्ता येऊन बोलला की आपली लोक गडबडून जातात. नाही हो, माऊलींनी आपल्याला शिकवलंय हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एक वेळे आणि मार्गाचे निबळे निश्चित टाके. पोचतो माणूस, प्रयत्न त्याचा चालू राहिला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जर शेकडो वर्षांची गुलामी संपवून टाकली असेल तर आज आपल्याला शाहिस्तेखानाची बोटं तोडायची नाहीये, अफजल खानाचा कोतळा काढायची वेळ अजून आलेली नाहीये. आज आपल्याला फक्त आपल्या बांधवांमधील हिंदुत्व जाग करायची गरज आहे, आणि ते आपण करू शकत नाही. मला एकाने विचारलं, लोकसभेला थोडा फटका बसला हिंदुत्ववादी पक्षांना, याच्यावर तुमच्याकडे सोल्युशन काय? म्हटलं एकच सोल्युशन आहे, जे मतदानाला गेलेच नाही, जे मतदानाला गेलेच नाही त्यांच्यापर्यंत पोहोचा आणि त्यांना मतदानाला जायला प्रवृत्त करा. ती सगळी मतं हिंदुत्ववादी सरकारचीच आहे. जे म्हणतात ना मोदीच तर पंतप्रधान होणार आहे आणि मोदीच झाला पाहिजे, पण माझ्या एकट्याच्या मताने काय होणार आहे असा विचार करणारा जो मतदानालाच गेला नाही ना, तेवढा बाहेर काढा. अहो त्यांनी दुबईतून माणसं आणली यंदा. अहो दुबई काय आणि बाहेरच्या शहरामधली काय आणि डुप्लिकेट मतं काय, पाहिजे ते सगळं केलंय. आणि साखळी इतकी खतरनाक आहे, 5 वर्षात कोणाला कळू दिलं नाही आमचं काय चाललंय. याला म्हणतात मॅनेजमेंट. 5 वर्ष समजू दिलं नाही, याला म्हणतात साखळी, याला म्हणतात विश्वासार्हता. अहो सगळे एक्झिट पोल खोटे ठरवले, याला म्हणतात प्लॅनिंग. बस आपण मात्र जे गाफील आहे ना, पोरग जाऊन येतंय, आईचं मतदान केलंच नाही, बापाचं मतदान केलंच नाही. मी परवा चांगलं ऐकलं दादा, पूर्वी युद्ध शस्त्रानं करावं लागायचं. पूर्वीचं जे युद्ध होतं ते तलवारीने करावं लागायचं, धनुष्यबाणानं करावं लागायचं, तोफांनी करावं लागायचं, बंदुकांनी करावं लागायचं. आज युद्ध आहे ना, हे मतदानाने करावं लागतंय. आणि समोरचा गट मतदान रूपी युद्धामध्ये पूर्णपणे तयार झालाय. आपला समाज अजून मतदान हे युद्ध आहे हेच समजून घ्यायला तयार नाही. आणि त्याच्यासाठी हे प्रबोधनकारांचं, कार्यकर्त्यांचं, समाजातल्या शहाण्या माणसांचं, बुद्धिमान माणसांचं काम आहे. नवनाथ महाराज वाईट या गोष्टीचं वाटतं, खाली सामान्य माणसं देशासाठी 3-3 तास उभी राहतात हो रांगेत मतदान करायला, आणि शिकलेली माणसं म्हणतात आज सुट्टी आहे फिरायला जाऊ. हे शिकलेली हाणली पाहिजे हो. त्या दिवशी त्या सलग सुट्ट्या आल्या होत्या बऱ्याच ठिकाणी, फिरायला गेल्या हो. म्हणजे जे सगळे अशी ठिकाण आहे ना जी नैसर्गिक, तिथं गर्दी होती मतदानाच्या दिवशी. प्रयत्न आणि माणसामध्ये ती कुवत आहे, माणूस करू शकतो. मी उदाहरण तुमच्या पुढे ठेवलं की फुटपाथवर झोपणारं व्यक्तिमत्व जगातला मोठ्या उद्योगपतींपैकी एक झाला, अंबानी परिवार. म्हणून आपण गरिबीत जन्माला आलो यात आपली 1% पण चूक नाही, अजिबात चूक नाही. पण हा मरताना पण जर आपण गरीबच असू तर 100% चूक आपली. का? भगवंतानं फक्त आपल्याला गरिबीत जन्माला नाही घातलं, तर विचार करण्यासाठी बुद्धिमत्ता दिली, कष्ट करण्यासाठी इंद्रिय दिल्यात. त्याचा वापर करून माणसानं 2 पावलं टाकायला पाहिजे होती, प्रगती करायला पाहिजे होती, त्याने काळ बदलावायला पाहिजे होता. म्हणून तर म्हणतात ना, जहाज उसे टकराए उसे तूफान कहते हैं और तूफानों से टकराए उसे इंसान कहते हैं. तो संघर्षासाठी जन्माला आलेला आहे. तुम्ही आम्ही जन्माला येतो ना, तेव्हा आपल्या बारशाला किती माणसं असावे आपल्या हातातच नाही. कुठं हातात आहे आपल्या? की बाळ जन्माला आलं ना, आईला म्हटलं का ए आत्याला फोन केला का मी आलो?
त्या मावशीला फोन केला का मी, नाही त्याला काय माहित नाही हो. पण हा आयुष्यभराचा प्रवास करून झाल्यानंतर आपण जेव्हा अखेरचा श्वास घेतो ना, तेव्हा अंत्यविधीला किती माणसं असावे हे 100% आपल्याच हातात आहे. बारशाला किती असावे नाही हातात, पण हा अंत्यविधीला किती असावे आपल्या हातात आहे. मी तुमच्या पुढे पुन्हा एक उदाहरण ठेवतो. महाराष्ट्रात एका मुलाचा जन्म झाला आणि तो मुलगा झाला तेव्हा फक्त ठाकरे परिवाराला माहित होतं बाळ झालं. फक्त ठाकरे परिवाराला माहित होतं झालं बाळ. आणि काय योगायोग, नाव त्याचं बाळच ठेवलं. पण ते बाळ महाराज इतकं धर्मनिष्ठ निघालं, इतकं धर्मनिष्ठ निघालं, त्याने उभ्या महाराष्ट्राला हाक दिली, गर्व से कहो हम हिंदू है. झोपलेल्या हिंदूला जाग करण्याचं काम स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या आयुष्यभर केलं. हिंदुत्वाशी कधी तडजोड नाही केली. सत्ता येवो जावो, मान मिळो न मिळो, तुरुंग वास होवो, टीका होवो, टिप्पणी हो, त्यांचा संघर्ष त्यांनी थांबवला नाही. शिवसैनिकांची मांदियाळी जमा केली. नवनाथ महाराज माझ्या अंगावर काटा येतो. बाळासाहेब जन्माला आले तेव्हा त्यांच्या बारशाला कोण नव्हतं, फक्त ठाकरे परिवाराला माहित होतं बाळ झालं. पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी या जगात जेव्हा अखेरचा श्वास घेतला तेव्हा त्या मुंबईमध्ये मुंगीला सुद्धा पाय ठेवायला जागा नव्हती, एवढी गर्दी अंत्यविधीला बाळासाहेब ठाकरेंच्या होती. पॅक झाली होती मुंबई. न भूतो न भविष्यती, पुन्हा होईल याची खात्री नाही. जाम करून टाकला होता महाराष्ट्र. तळागाळातला शिवसैनिक तिथं अंत्यविधीला शेवटचा नमस्कार करण्यासाठी पोहोचला होता. काय हे कर्तृत्व आहे. म्हणून जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराजांनी जर काय शिकवलं ना, झुरायला नाही शिकवलं, लढायला शिकवलं. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास. तुका म्हणे कारण अभ्यास, तुका म्हणे कारण अभ्यास, तुका म्हणे कारण अभ्यास. असाध्य ते साध्य करिता सायास, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे, हो कारण अभ्यास तुका म्हणे. साध्य करिता सायास, साध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे, कारण अभ्यास तुका म्हणे. काय महाराजांचे विचार आहे. अशक्य काय नाहीये. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यास जर केला आणि योग्य पद्धतीने वाटचाल जर केली तर यश हमखासच आहे. अनेक माणसं एक तर अभ्यासच करत नाहीत, केला तर चुकीच्या मार्गाने करतात, चुकीचा करतात. आणि चुकलिया वर्म फेरा पडे. पेपर आहे गणिताचा, वाचून गेलं भूगोल. बरं वाचलं नाही का, रात्रंदिवस वाचलं, पण वेगळ्या विषयाचं वाचलं ना, आणि तीच गडबड होती. बऱ्याच लोकांच्या अपयशाचं कारणच ते करतात खूप, पण नेमकं काय केलं पाहिजे कळत नाही आणि अपयशी ठरतात. आणि तुकाराम महाराजांनी ते सांगितलं की अभ्यास करा योग्य दिशेने, निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याचे फळ. म्हणून माझ्या मायबापांनो, दुर्मिळ आयुष्य टप्प्याटप्प्यानं संपायला लागले. घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश, क्षणभंगुर नाही भरवसा. कधी टॉक टाइम संपल सांगता येत नाही. नवनाथ महाराज ही लय मोठी मेक मारलेली परमात्म्याने. भरपूर गोष्टी आहे मर्यादित, पण माणसाला मर्यादा माहिती हो. सिमचा रिचार्ज कधी संपणार आहे माहिती आहे आम्हाला. 28 तारखेला संपणार आहे, 30 तारखेला संपणार आहे, 1 तारखेला संपणार आहे माहिती आहे. पेनातली शाई कधी संपणार आहे माहिती आहे, दिसते ना ती संपत चालली.
की कधी आता शेवटची सही होईल, गाडीतलं डिझेल कधी संपणार आहे माहित आहे, ते सिग्नल देते रिझर्वचा, पण श्वासोच्छवास कधी संपणार आहे हे कोणालाच माहित नाही. ही परमात्म्याने मारलेली मेघ आहे. आणि बरी झाली ती मेघ मारली नवनाथ महाराज. जर माहित असतं ना माझं किती शिल्लक आहे, एखाद्याचं पुढचं 70 वर्ष अजून शिल्लक आहे, त्याला माहित जर झालं असतं ना, ते चौकात उभं राहून म्हटलं असतं अख्खं मार्केट आता आपलं आहे. आणि एखाद्याला जर कळलं असतं व परवा आपल्याला जायचंय, ते आजच गेलं असतं घाबरून. देवाने ती सोय ठेवली नाही. म्हणून संतांनी लय गोड सांगितलं, घडी घडी काळ वाटयाची पाहे अजून किती आहे अवकाश. ते म्हटले तुम्हाला मृत्यूचा अंदाज जर बांधायचा असेल ना, तर तुम्ही म्हणूच नका उद्या परवा, पुढच्या सेकंदाचा विचार करा, तेव्हा तुम्हाला आयुष्य कळेल. विठ्ठल विठ्ठल आणि हे संतांचं गणित आहे. म्हणून संत कधीच महिन्यामध्ये बोललेले नाहीये, वर्षांमध्ये बोललेले नाही. संत नेहमी सेकंदात बोललेले आहे. क्षणभंगूर नाही बरवसा, घडी घडी काळ क्षणोक्षणा हाची करावा विचार. सगळं त्यांचं बोलणं हे सेकंदावर आहे. का? ज्याला सेकंदाची किंमत कळाली त्यालाच आयुष्याची किंमत कळाली. आणि म्हणून मर्यादित येते आणि दुर्मिळ आहे, दुर्लभ आहे. त्याच्यात आहे ना वेळ वाया जायला नको. दुर्दैव तुम्हाला सांगतो, समाजात अशी कितीतरी माणसं आहे की सकाळी उठल्यावर त्यांच्याकडे गणितच नाही आज आपल्याला काय करायचंय. एखादा मित्र जर म्हटला ना, मग आज काय गडबड, काहीच नाही तुम्ही सांगा. माझं काही शेड्यूल नाही, तुम्ही सांगा. ही अत्यंत मोठी शोकांतिका आपल्या समाजातली. आपलं वेळापत्रकच असलं पाहिजे की आज मला कुठं किती वेळ द्यायचा आहे, काय कामं करायची, कशा पद्धतीने वाटचाल करायची. त्याचं जोपर्यंत आपण वेळापत्रक बनवत नाही तोपर्यंत आयुष्य नाही यशस्वी होणार. बरं, महिला मंडळ तर इतकं छान वेळापत्रक बनवू शकतं का, तुम्हाला मी सांगतो. आमचा प्रॉब्लेम असा आहे, आमची कामं ठरलेली नाही हो. आम्हाला आज बँकेत गेलो ना, उद्या पोलीस स्टेशनला जाऊन बसावं लागते. उद्या पोलीस स्टेशनला गेलो ना, परवा दवाखान्यात जाऊन बसावं लागते. परवा दवाखान्यात गेलो ना, तिसऱ्या चौथ्या दिवशी लाडकी बहीण योजनेचा फायदा घ्यायला तिथं जाऊन आम्हाला चक्रा माराव्या लागते. त्या चक्रा काही तुम्ही मारत नाही, त्या योजनांचा फायदा असेल. आमची कामं नाही ठरलेली. तुम्हाला लय काम आहे पण ठरलेलं आहे. सकाळी उठायचंय, आंघोळ करायची, आंघोळ झाली नाश्ता बनवायचा, नाश्ता झाला फरशा पुसायच्या, फरशा झाल्या धुणं धुवायचंय, धुणं धुतलं जेवण करायचंय, बस आता मी मोकळी. परत एक 3-4 तासाचा गॅप गेला की गोट्यात काम करायचंय, निंदायला जायचंय, खुरपायला जायचंय, पोरांचा होमवर्क करून घ्यायचंय, संध्याकाळचा स्वयंपाक बनवायचाय. झालं माझं काम. ठरलेलं आहे का नाही खरं सांगा? ठरलेलं आहे तुमचं. तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एवढी सुवर्ण संधी आहे ना. तुम्ही जर वेळापत्रकच बनवलं ना की बुवा स्वयंपाक वगैरे सगळी कामं माझी झाली का मी एक तरी ज्ञानेश्वर महाराजांची ओवी पाठ करील, मी एक तरी तुकाराम महाराजांचा अभंग पाठ करील, मी एक तरी जात्यावरची ओवी पाठ करील, मी एक तरी हळदीत जी गाणे म्हणतात, अरे ते नाही राहिले ताई, आता कॅसेट लावावं लागल्या त्या हळदीच्या गाण्यांच्या, जात्यावरच्या ओव्यांच्या. हे कधी कोण त्याचं संवर्धन करणार मला सांगा ना, तुम्ही सांगा. हे संवर्धन तुम्ही जर मनावर घेतलं तर करू शकता. मी रिकाम्या वेळात रांगोळीच शिकल, मी रिकाम्या वेळात मेहंदीच शिकल. नाही, हल्ली तुमच्या हातात ते शस्त्र आलंय. रिकाम्या वेळात ताई वाईट नका मानू, पण या महिलांचं प्रबोधन करणं गरजेचं आहे. इतक्या मोबाईलला ऍडिक्ट झाल्या, ह्या गरज नसताना झाल्या हो. इतक्या ऍडिक्ट झाल्या, इतक्या. तुम्हाला व्यसन लागलंय मोबाईलचं, नाही लागलं? मग किचन मध्ये काय काम आहे त्याचं? फोडणीत टाकायचं आहे काय? अहो किचन मध्ये मोबाईल आहे, बेडरूम मध्ये मोबाईल आहे, धुणं धुताना मोबाईल आहे, भांडे घासताना मोबाईल आहे. काय त्याचं ना आपलं नातं असं थोडाही दुरावा व्हाय ना. काय भेटल काय त्याच्यात तुम्हाला सांगा. सध्या आपल्याला ते व्हिडिओ ढकलायचं जे व्यसन लागलं ना नवनाथ महाराज, पुरुषांना पण आणि महिलांना पण अत्यंत घातक येते. त्याची जर काळ मर्यादा आपण ठरवली नाही ना तर आयुष्य कसं निघून जाईल रील पाहता पाहता कळणार नाही. त्याची मर्यादाच ठरवली पाहिजे. 1 तास पाहिजे का, 1.5 तास पाहिजे का, 2 तास पाहिजे. अहो काही रात्री टाकल्याला सुरुवात करतात
रात्रभर ते व्हिडिओ ढकलीत राहतात, डायरेक्ट खिडकीत पाहतात, उजाडलं वाटतं. बरं ते रील असे खेळवून ठेवताय ना साहेब, त्याचा प्रॉब्लेम लय झालाय हो. एक विचारावर नाही ना ते ठाम. झटकन रील येतो संग्राम बापू भांडारेचा, शर्यत अजून संपलेली नाही कारण पट्ट्या अजून जिंकलेला नाही. मग आता तो टाकल्यावर नितीन बानगुडेचा यावा एखादा, दुसरा एखादा मोटिवेशनल यावा, विवेक बिंद्रांचा यावा. नाही ना, ते ढकललं ना डायरेक्ट गौतमी पाटील येतात, राहती अर्ध्या राहती असं सोडून जायचं. बरं आता हो सागर भाऊ, बरं जाऊ द्या, येऊ द्या. मग आता नंतर मग सुरेखा पुणेकर याव्या, दुसरी कोणी लावण्यवती यावी. नाही ना येत, ते ढकललं का डायरेक्ट जयंत पाटील येतात. टप्प्यात आलं की आम्ही कार्यक्रम वाचवतो. बरं आता तो ढकलल्यावर मग दुसरा यावा, फडणवीसांचा यावा, आणखं काही तिसरा यावा. नाही नाही नाही, ते नाही येत, ते ढकललं का लगेच जरा सब्र कर मेरी जान, जब हम मार्केट में आएंगे तो बसंती क्या गब्बर भी नाचेगा. वाटकुळ पोरग राहत, त्याचा रील येतो. आणि माझा अनुभव सांगतो, ज्याला अख्खं गाव हानीत ते स्टेटसला टाकताय नाडला की तो अडला. कारण जो गरजते वो कभी बरसते नाही, और जो बरसते वो कभी गरजते नाही. काल परवापासून जो पाऊस चालू आहे गडागामध्ये आवाज आहे का, पण चालू आहे. आणि जेव्हा ढग लय आरडाओरडा करतात तेव्हा समजायचं हे जेमतेम काम आहे. त्यामुळं या आयुष्याचं आपल्याला वेळापत्रक बनवावाच लागणार आहे. हे वर्ष श्राद्धामध्ये काय आपल्याला टायमिंगचं मॅनेजमेंट समजून घेणं लय गरजेचं. कारण तो संपायला लागला ना नवनाथ महाराज, चालली वेळ आपली, गेलेलं क्षण मेलो ना आपण. मला सांगा, गुडघे चांगले असताना जर आपण पंढरपूरला गेलो असतो तर आज म्हणायची वेळ आली असते का गुडघे साथ देत नाही हो, नाही तर वारी करायची होती. अगं आधीच करायला पाहिजे होती ना, चांगले होते तेव्हा. ते मॅनेजमेंट जमलं नाही वेळेचं. लय वाचायची होते हो पुस्तकं, पण आता डोळे साथ देत नाही. अरे बाबा, ते साथ देत होते तेव्हाच तू वाचायचं होतं, ते हुकलं काम. त्याच्यासाठी ही कीर्तन आहे, त्याच्यासाठी. आता एखादं म्हणाल मांडपातलं, हे संग्राम बापू लय लेट भेटलं राव, फार आमचं आता वाटोळं झालं, मग हे भेटलं. त्यांच्यासाठी मी शेवटचा एक दृष्टांत सांगतो आणि कीर्तन संपून टाकतो. काय चाललंय लांबवायचं. ज्यांना ज्यांना असं वाटतं ना संग्राम बापू लेट भेटला, थोडा आधी भेटायला पाहिजे होता, त्यांना फक्त मी एवढंच सांगतो, अजूनही वेळ नाही गेलेली. होऊन किती वाटोळं झालं असेल आपलं. या हिंदुस्थानाच्या इतिहासामध्ये एक व्यक्तिमत्व इतकं वाया गेलं होतं, इतकं वाया गेलं होतं, इतकं वाया गेलं होतं की त्याने काही मर्यादाच ठेवली नव्हती. किती अहो, ते रस्त्यावर उभं राहायचं आणि वाटसरूला अडवायचं, त्याच्याकडचा पैसा सोनं नाणं सगळं हिसकावून घ्यायचं. आणि त्याला तसं नव्हतं जाऊ देत, डायरेक्ट 302. म्हणजे त्याचं डायरेक्ट तिथल्या तिथं मर्डरच, डायरेक्ट मारून टाकायचं त्याला. बरं, मारून शांत नव्हतं होते, ते इतकं विकृत झालं होतं, माणूस मारला का एक खडा राजनात टाकायचं, म्हणजे मोजून ठेवायचं ते. तुम्ही आम्ही पोरं नाही का 6 किती मारले, 4 किती मारले, विकेट किती काढल्या मोजून ठेवितो, तसं ते माणसं किती मारले मोजायचं, ते खडा टाकायचं रांजणामध्ये. दादा पठ्ठ्याने रांजण किती भरवावा, जुनी पिढ्यानु पिढ्या आपल्याला सांगत आल्या. 7 रांजण भरवले. अहो माणसं किती मारले असतील त्याने. तुम्ही आम्ही एवढे वाया गेलोय, एवढे काय माणसं मारली आपण. तुमची आमची पाप काय हो, दुधात पाणी टाकून विकू, कॅरेट मध्ये चांगला माल वरती लावू, हलका माल खाली भरू, पैसे एकाचे घेऊ, मतदान तिसऱ्याला करू. काय तुमच्या आमची साहेब, त्याच्या तुलनेत लय आपण लय चिल्लर आहे. आहो त्या वाल्या गोळ्याच्या तुलनेत लय चिल्लर आहे. मग आता बघितलं, तुम्ही सुद्धा करून करून काय पाप केलं असेल आजपर्यंत, काय माणसं मारली. अहो मुंगी नाही मारत आपण पटकन. मग आता बघितलं करून करून काय पाप करतील, नवऱ्याच्या खिशातले 100 काढतील,
फोटो फिल्टर करून अपलोड करतील, ब्युटी पार्लर वालीला म्हणतील मी ओळखूच नाही आली पाहिजे असं बनव. बस छोटी छोटी आपली कारनामे लय. ते माणूस मारायचं आणि खडा राहणार टाकायचं. दहशत इतकी निर्माण झाली की त्या परिसरातून लोक जायला घाबरायला लागली. बुडते हे जन न देखवे डोळानी येतो कळवळा म्हणून या जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. नारद महर्षींसारख्या त्या महात्म्याला वाटलं की नाही याचा उद्धार केला पाहिजे, याला सत्याचा मार्ग दाखवला पाहिजे. नारद महर्षी त्या वाटेने आले, अडवलं. काहींना बाबा कळती नाही, काही समजत नाही. चला म्हणे काढा पाकिट. नारद महर्षी म्हटले अरे बाबा ते पुढच्या पिढीसाठी आम्ही केलंय नियोजन, अजून आम्हाला चालू नाही झाले. आम्ही पेरतोय आता, पुढच्या पिढ्या सोंगतील म्हटले. पेरणी चालू आहे आता. असं कसं म्हणे, काहीतरी असेल. अरे म्हटले वाल्या, अरे इतकी दहशत पसरली तुझी, लोक या रस्त्याने यायला घाबरायला लागली, तुझ्या आसपास कोणी फिरकाना. अरे माणूस आहे तू, जनावर नाही. हे जगणं आहे का, हे वागणं आहे का? कोणासाठी करतो रे एवढं? किती लागतं एका पोटाला? तो म्हणाला महाराज तुम्ही आहे संन्यासी, माय माग परिवार आहे, माय बायका आहे, माझे पोर आहे, माझे आई वडील आहे, संसार आहे, लागतं म्हणे. अहो सगळ्यांसाठी करतोय. नारद महर्षी म्हणाले इथंच तू चुकतोय. अरे सुखात सगळे सोबत राहतील, दुःखात सगळे हातवर करतील. चांगलं झाले तर म्हणतील आपण केलं, वाईट झालं डायरेक्ट म्हणतात त्याच्यामुळे झालं, त्याने केलं. यशाला वाटेकरी भरपूर असतात, अपयशाला वाटेकरी नसतो. एकट्याला नरकात जावं लागेल, लक्षात ठेव. हे कोणी येणार नाही, हातवर करतील. तो म्हटला खरंच अहो पण माझी लय ठेप आहे हो, माझे सगळे पुढे पुढे करतात, माझा शब्द म्हणजे सगळ्यांसाठी खरा आहे, मी म्हणल ती पूर्व दिशा. अरे जोपर्यंत तू नेतोय घरी तोपर्यंत. एकदा अन्नाचं अन्न थांबलं ना की अन्नाला लाचार होतोय. जोवरी चलन गा तोवरी म्हणती माझा, मानिती लहान थोर विषय सुखाची या गाजा. माझ्या सुद्धा नवनाथ महाराज रुमालाला सुद्धा कडक इस्त्री करते मंडळी. रुमालाला मी तिला एक दिवस म्हटलं रुमालाला गाला कडक इस्त्री करते का? ती म्हणते नाही ते बरं नाही वाटत का? अण्णा पाकिट गोळा करतोय ना रोज, त्याच्यामुळे त्या इस्त्र्या ते सगळी ठेप. घरात गेलं की पाण्याचा ग्लास, जेवायला बसल्यावर गरम चपाती भाजी गरम करून. तीच माणसं म्हातारी होतात ना. म्हातारा झाल्यावर का किंमत कमी होती? उलट पिकली असेल तर कडू पण गेले. म्हातारपणात राहू किंमत संपून जाते का? अन्न थांबतं. म्हणून धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. तुमच्या कर्तृत्वाला तुमच्या कष्टाला किंमत आहे. नारद महर्षी म्हणे वाल्या सुधर, नको ही पाप करू. तो म्हटलं थांबा बरं महाराज, मला एकदा ट्रायल घ्याव द्या, मी घरी जाऊन जरा विचारूनच येतो. त्याने नारद महर्षीला बांधून ठेवलं, बांधलं त्याने, गेलं घरी. पहिल्यांदा त्याने मंडळी गाठली. मंडळीला म्हटला का ग काळे मणी घालून फिरायची, कुत्रा आपल्याला विचारित नव्हतं, माहेरी तुला किंमत नव्हती, इकडं कोण विचारित नव्हतं. जेव्हापासून मी 2 नंबर मध्ये गेलो तेव्हापासून तुझ्या अंगावर सोनं आहे का, सोन्यात तू येतेच कळाना. एवढं सोनं तो अंगावर केलं म्हटला मी. पण का ग हे सगळं पाप जे माझ्या वाट्याला येतंय कर्मामुळं, मला नरकात जावं लागल, तू येशील का? ती म्हणाली सोन्याच्या बदल्यात नरक. अहो तिने अख्खं उतरवून ठेवलं, हे घ्या सोनं. पूर्वीची लोक नरकाला लय घाबरायचे ताई. हल्ली पिढी इतकी बेकार झाली, नरकाला घाबरा ना. परवा मी एकाला म्हटलं नीट वाग, नरकात जावं लागल. ते मला काय म्हटलं, मी तिथं जाऊन झेंडूची झाडं लावील. जर नरकात झेंडूची झाडं लावत असतात का? कॉन्फिडन्सच लय वाढला. कॉन्फिडन्स नाही म्हणता येणार याला, ओव्हर कॉन्फिडन्स. पूर्वीची लोक घाबरायचे. तिने सोनंच उतरून ठेवलं. ती म्हटली अय बाबा नरक नको, हे घ्या तुमचं सोनं, हेच तुमचं प्रेम आहे काय? सोन्याच्या बदल्यात मला नरक देताय, हा तर व्यवहार झाला, हे प्रेम नाहीये. प्रेमात कसली कुणाला अपेक्षा नसते, जे देण्यासाठी असतं त्याला प्रेम म्हणतात. तिने प्रेमाच्या व्याख्यात सांगितल्या महाराज, ते घेऊन टाका म्हटले, नको मला.
तिने हात वर केले. त्याला वाटलं आता जन्मदाते आई बाप आहे, त्यांना जाऊन विचारू. ते गेलं, त्यांना म्हटलं आई बाबा तुम्हाला कोण विचारित नव्हतं, पण जेव्हापासून मी 2 नंबरमध्ये गेलो, कोणत्या कार्यक्रमात गेले की तुमचंच नाव पहिल्यांदा घेतो निवेदक. एवढं आपलं वातावरण झालं. पण ह्या पापामुळं मला नरकात जावं लागेल, तुम्ही याल का? ते म्हटले बाबा आम्ही देव येतो यासाठी, मातृदेवो भव पितृदेवो भव. आईबाप देव आहेत आणि देवांना नरकात पाठवत असतात का? एवढ्यासाठी तुला जन्माला घातलं का? आईबापांनी तर लेक्चर झाडलं. तिथं निराश झालं, पोरांकडे गेलं. पोरांना म्हटलं अरे हे सगळं पाप होतंय, तुम्ही याल का? पोरं म्हटले बाबा आम्हाला तुमचं प्रोफेशनच नकोय, आम्ही वेगळी कामधंदे करणार आहे, आम्हाला यात यायचं नाही. तुमचं जीवन कसं चाललंय आम्ही बघतोय, आम्ही नाही. अहो त्याला इतका पश्चाताप झाला त्या वाल्या गोळ्याला. अरे बाप रे, अरे ज्यांच्यासाठी केलं ते सगळे हातवर करताय, मग एका पोटाची खळगी भागवायला लागत किती होतं? हा किती अतिरेक झाला ना. अति ते माती आहे. अहो डोळ्यातून अश्रुपात सुरू झाला, झप 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 चालत गेलं. ते नारद महर्षीला ते बांधून ठेवलं होतं, सोडलं, साष्टांग दंडवत घातला. म्हटले महाराज तुम्हाला पटत का हो? काही वाटतं का? ही वेळ आहे का यायची? अहो किमान अर्धा रांजण भरला तेव्हा तर यायचं. तुम्ही काय वेळ निवडली? 7 रांजण भरवल्यावर आले. काय वागणं का काय हे तुमचं? आता काय राहिलं? म्हटले महाराज लय लेट भेटले तुम्ही, आता मला आत्महत्येशिवाय पर्याय नाही, माझ्या जीवनात काही उरलं नाही, खूप पाप झालं माझ्याकडून. नारद महर्षी म्हटले बाळा अजूनही वेळ गेलेली नाहीये. आणि माझ्या मायबापांनो या जगाच्या पाठीवर अजूनही वेळ गेलेली नाही असे म्हणणारे जर कोण असतील तर ते फक्त संत आहे. बाकीचे तुम्हाला टायमिंग मध्येच बांधतील, वय निघून गेलं, रिजेक्ट झाला, संपला टायमिंग. पण संत आहे महाराज ते यारे यारे लहान थोरन याती भलती नारी नरन करावा विचार न लगे चिंता कवनासी म्हणणारे, सगळ्यांना सामावून घेणारे, प्रत्येक वेळी सामावून घेणारे संत आहे. नारद महर्षी म्हटले अजूनही वेळ गेलेली नाही. काय झालंय? पापच झालंय ना. म्हटले मग मी सांगतो ना, या पापाचं प्रायश्चित्त एकच आहे. म्हटले जगन्नियंत्या त्या परमात्म्याचं जर भजन केलं तर हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयाशी. क्षण मात्रे जातील लयासी, क्षण मात्रे जातील लयासी. हो हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी, जातील लयासी. हो हरी उच्चारण अनंत पापराशी जातील लयासी, जातील लयासी. सांग अरे वाल्या काळजी नको करू. हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लया शिक्षण मात्रे. अरे भगवंताच्या नावात ताकद इतकी आहे की पातकांच्या राशीच्या राशी जळून जातील. ते म्हणाले कसं काय? तृण अग्नी मेळे समरस झाले आणि तैसे नामे केले जपता हरी. अरे म्हटले राशीच्या राशी गवत जाळायला एक अग्नीची थिनगी पुरेशी ठरते. म्हटले का ट्रॉली जाळायला एक गाडी लागते, ट्रेलर जाळायला काय लय मोठी लागते काय? छोटासा अग्नी पुरेसा ठरतो. काळजी करू नको, घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. अरे भगवंताचं नाव पापाच्या राशीच्या राशीत जाळतंय. आणि नवनाथ महाराज हे अभंग जेव्हा मी अभ्यासले तेव्हा आपल्या जुन्या पिढ्यांचा खूप अभिमान वाटतो. काय हुशार होती जुनी माणसं की साधू संतांच्या मुखातून ऐकलेलं असायचं देवाचं नाव घेतलं की पाप जळत. ते विचार करायचे आपला संसार पाचीला पुजलाय, कधी देवाचं नाव आपल्या मुखात येणार. म्हणून गेम काय खेळायचे माहितीये का? पोराचंच नाव देवाचं ठेवायचे. विठ्ठल, पांडुरंग,
राम कृष्ण का? राम बैल सोड रे, राम पाणी आण रे. काय गुंतवणूक होती भाऊ ही. त्यांना मर्म कळालं होतं. दुर्दैवानं आपण फक्त LICच्या पॉलिसा काढण्यामध्येच व्यस्त आहे. 17 वर्षांनी किती भेटणार आहे, पोरगी लग्नाला आल्यावर किती भेटणार आहे, मी मरताना किती भेटणार आहे. आध्यात्मिक गुंतवणुकीकडे आपलं दुर्लक्ष झालं. जुनी लोक तुम्हाला हाय हॅलो म्हणताना कधीच दिसणार नाही. अनोळखी माणूस भेटू द्या, राम राम म्हणत होते का नाही म्हणत होते. मला आज या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आम्ही सगळे शपथ घेऊ की आपल्या खिशातलं जे यंत्र आहे ते परमार्थासाठी वापरता येत आहे. फक्त कुणाचाही फोन आला ना ते हॅलो बंद करावं. सवय लागली आपल्याला हॅलो. अहो काय तर हॅलो म्हणता येत नाही. हॅलो काय हॅलो कशाला? जे आपल्याला शब्द उच्चारता येते नाही, जे आपल्या संस्कृतीतले नाहीये पहिल्यापासून, करू ना थोडा बदल. म्हणू आपण जय श्रीराम म्हणू, रामकृष्ण हरी म्हणू, जय शिवराय म्हणू, जय जिजाऊ म्हणू, जय शंभूराजे म्हणू. करू ना थोडा बदल. तुम्ही सुद्धा सकाळी उठल्या असं काही ठरलेलं आहे का बुवा व्हॉट्सअपला गुड मॉर्निंगच पाठवलं पाहिजे, गुड आफ्टरनूनच पाठवलं पाहिजे, गुड नाईटच आता समजा एखाद्या घरात मयत झाली तुम्ही त्याला पाठवलं गुड नाईट, त्याची नाईट गुड आहे का? हाय का गुड सांगा? ते बिचारं तोंड पाडून बसले तुम्ही मेसेज टाकला गुड नाईट. ते गुड मॉर्निंग आणि गुड आफ्टरनून गुड नाईट अत्यंत चुकीचे शब्द आहे. पण तुम्ही जर सकाळी पण जय श्रीराम पाठवलं, दुपारी पण जय श्रीराम पाठवलं, रात्री पण जय श्रीराम पाठवलं, तर ते जय श्रीराम सुखातही कामाचं आहे, दुःखातही कामाचं आहे. ते जन्माला बाळ आलं तरी आपण म्हणतोय रामाच्या कृपेने झालं, मेलं तरी आपण म्हणतो राम नाम सत्य आहे. मी आपली संस्कृती किती थोर आहे आणि ती आपण सोडायला लागलो, नको ती धरायला लागलो. ते नारद महर्षी म्हटले तू बाकीचा आता सोड, तू फक्त जेवढा भगवंताचा टाव फोडता येईल तेवढा फोड. आणि काय त्याचा विश्वास होता, संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावेदास झालो त्यांचा. महाराज रात्र न कळे दिवस न कळे ना अंगी खेळे दैवत पंढरीचे, भजनी विक्षेपतेचे पै मरण न जावा तो क्षण एक वाया. महाराज वाल्या कोळी आयुष्यातलं एक सेकंद सुद्धा वाया जाऊ द्यायला तयार नाही. टाव फोडला भगवंताच्या नावाचा. आणि मायबापांनो बदलला ना काळ. वाल्या कोळी महात्यारी, वाल्या कोळी महात्यारी, ऐसा नामता महिमा, महिमा ऐसा नामता महिमा, ऐसा नामता महिमा, ऐसा नामता महिमा. बदलला ना काळ, बदलली परिस्थिती, बदलली ओळख. कोळीयाची कीर्ती वाढली ग. केले रामायण रामाधी, केले रामायण, केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी. हो कोळीयाची कीर्ती वाढली गहने, कोळीयाची कीर्ती वाढली गहने, कोळीयाची कीर्ती वाढली गहने. हे केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी. बदललं सगळं, कामकाजच बदलून गेलं, अवस्थाच बदलली. कोळीयाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाधी. अहो देवाला अवतार घ्यायचा होता, देव अवताराला यायच्या अगोदर तो काय वागणार ती सिद्धी प्राप्त झाली आणि वाल्याचा वाल्मिक महर्षी झाले.
कवी, या देशाला आद्य कवी भेटले महर्षी वाल्मिकींच्या रूपानं. एका सर्वसामान्य घरात जन्माला आलेलं व्यक्तिमत्व या देशाचं आद्य कवी ठरलं. सोपी गोष्ट नाहीये. आणि काय बघा महिमा, ते देव अवताराला आले, देवाला विचारलं मग ह्या जन्मात काय ठरलंय. ते काय म्हणतात, बोलीला वाल्मिक तैसेची करीन आणि वरतून दावीन नामा म्हणे. ते म्हणाले माझ्या वाल्मिक महर्षींनी माझ्यावर प्रेम केलंय, माझी साधना केली, माझी सेवा केली, निष्ठेने माझ्यासोबत राहिले. आता जसं जसं वाल्मिकी महर्षी बोलले ना, ते म्हटले ना तुझी बायको राक्षस पळवून नेईल, नेऊ द्या. ते म्हटले ना तुझा बाप पुत्र शोकानं मरल, मरू द्या. ते म्हटले ना तुला वनवासाला जावं लागल, तुझ्या पायात काटे रुततील. आता जसा जसा माझे वाल्मिकी महर्षी बोलले ना, तसा तसा मी त्यांच्या माग माग जाईल. अभंगाचं 3रं चरण. देवई चिराज चरणाची माती, देवई चिराज चरणाची माती, देवई चिराज चरणाची माती, देवई चिराज चरणीची माती. ओ देवाची चिराज चरणीची माती, देवाची चिराज चरणीची माती. ओ देवाची चिराज देवाची धीरज, देवाची धीरज चरणीची माती. हो धावत चालती मागे मागे, धावत चालते मागे मागे, चालती दोषी होतयाच्या कीर्तने धरतील दोषी, तयाच्या कीर्तने धरतील दोषी, तयाच्या कीर्तने धरतील दोषी, तयाच्या कीर्तने धरतील दोषी, धरतील दोषी, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा हरि जय 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 विठोबार हरि विठोबार 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 हरि विठोबार 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 कुमारी, विठोबार कुमारी, हरि जय कुमारी,
विठोबार हरी जय जय विठोबार हरी जय 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 विठोबार हरी जय 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 विठोबार जय 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 विठोबार हरी जय जय विठोबार 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 कुमारी जय जय विठोबार कुमारी 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 हरि विठ्ठल देव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय पौल ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय भारत माता की जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी जय श्री राम. देवैची रज चरणीची माती धावत चालते मागे मागे ही माणसाची योग्यता आहे. त्याने जर मनावर घेतलं तर तो देवाला सुद्धा ऐकायला भाग पाडू शकतो. तुकाराम महाराजांनी ते सांगितले. या माणसामध्ये दडलेल्या क्षमता आहे. त्यांना जर योग्य वाव भेटला ना माझ्या मायबापांनो, तर माणूस असामान्य अशा गोष्टी करू शकतो. त्याच्यामध्ये ते सामर्थ्य आहे. देव पहावयासी गेलो आणि तेथे देवची होऊन ठेलो. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी हे माणसाचं सामर्थ्य आहे. फक्त त्याने वेळ देणं गरजेचं आहे, त्याने मनावर घेणं गरजेचं आहे, आणि त्याने काम करायला सुरुवात करणं गरजेचं आहे. आणि आज कैलासवासी किसनाबाई पानसंबळ व कैलासवासी सन्माननीय सोनूभाऊ पानसंबळ आजींचं पहिलं पुण्यस्मरण आणि आमच्या सोनूभाऊंचं 5वं पुण्यस्मरण. सन्माननीय आमचे प्रसिद्ध उद्योगपती लोणी गावातले गणपत शेठ भोसले शेठची आणि माझी मागच्या काही दिवसांमध्ये 5 ते 6 वेळा मुलाखत झाली. आणि नवनाथ महाराज आपण बऱ्याचदा आदर्श घेण्यासाठी सुद्धा दूरदूरची लोक शोधतो. कधी कधी आपल्या आजूबाजूलाच अशी काही माणसं असतात की त्यांचा जरी आदर्श डोळ्यासमोर ठेवला तर आपण काहीतरी आयुष्यामध्ये करू शकतो. मी जेव्हा जेव्हा गणपत शेठच्या हॉटेलमध्ये गेलोय तेव्हा तेव्हा तिथं टेबल भरलेले आहेत. भरलेलेच आहे, गिराईक बसलेलंच आहे, माणसं जात आहेत येत आहेत. सहज सागरबाई यांना विचारलं, काय म्हटले हे काय हॉटेल आहे का अन्न छत्रवित्र आहे काय? ते म्हटले हे नावाला हॉटेल आहे, विचारच जर केला तर ते अन्न छत्रच आहे. उत्तम दर्जा. आज मार्केटमध्ये वस्तू भरपूर उपलब्ध आहे, खाद्यपदार्थ भरपूर उपलब्ध आहे, पण क्वालिटी ढासळलेली आहे, दर्जा ढासळलाय. अशा काळामध्ये चांगला स्वयंपाकाचा माल वापरून उत्तम दर्जाची सर्व्हिस देणारं नाव जर या परिसरामध्ये कुठलं तयार झालंय तर त्यांचं नाव गणपत शेठ भोसले. विश्वास. गणपत शेठ भोसले म्हणजे विश्वास, विश्वास का प्रतीक अशी त्यांनी त्यांची ओळख निर्माण केली. आज या भागाचे विकास पुरुष म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील, त्यांच्या पत्नी सौभाग्यवती शालिनीताई विखे पाटील मला वाटतं कीर्तन संपेपर्यंत इथं बसून राहिल्या. आज त्यांचं सेकंद महत्वाचं आहे. तर प्रत्येक सेकंद त्यांनी कुठेतरी कामी लावलाय, पुढे लावायचं आहे. पण अशा परिस्थितीमध्ये 2 तास इथं बसून राहिल्या त्या गणपत शेठच्या प्रेमामुळं. आज विखे पाटलांचं कुठलंही महत्वाचं मोठं कार्य असू द्या,
कोण सांभाळल केटरिंगची जबाबदारी, कोण सांभाळल मंडपाची जबाबदारी, कोण सांभाळल साऊंडची सिस्टीम, ते गणपत शेटवर द्या जबाबदारी टाकून. आणि विखे पाटलांची मोठी मोठी कामं आमचे गणपत शेट करताय. आणि पुन्हा मी आपल्याला हेच सांगेल की एवढा सगळा त्यांच्याबद्दलचा मी पसारा का तुमच्या पुढे मांडला, तर सोन्याचा चमचा तोंडात घेऊन नाही ना जन्माला आले गणपत शेट. पण कुठेतरी गाडी लावत होते बाजारात आठवड्यातून एकदा, आणि त्या आठवड्यात काय ती थोडंफार ते नाश्त्याच्या ज्या सुविधा आहेत त्या ज्या विकतील ज्या पुरतील त्याच्यावर पुन्हा आठवडा काढायचा आहे. बरोबर बोलतोय नवनाथ, इथून सुरुवात आहे. नवनाथ महाराज झालं तिथून ते नाव व्हायला. तिथं तुम्ही ना आत्ता जे करताय ते किती चांगलं करताय, यावर तुम्ही उद्या काय करणार आहे ते ठरतंय. आज मी बुटाची पॉलिश करतोय ना, डायरेक्ट स्वप्न नाही पाहिलं पाहिजे नाही आता मला कलेक्टर, अरे तू बुटाची पॉलिश नीट कर आत्ता. त्या बुटाच्या पॉलिशवर जेव्हा पुढचा ग्राहक खुश होईल ना, तेव्हा त्याला कधीतरी वाटेल याला बुटाचं दुकान पण टाकून दिलं पाहिजे. ते बुटाची पॉलिश नाही नीट करीत का, म्हणतं नाही मला पॉलिश नाही करायची, मला दुसरं काहीतरी करायचंय. तू काहीच करू शकत नाही. तू आत्ता जे कर, तू साऊंड ऑपरेटर असेल ना आत्ता साऊंडच नीट ऑपरेट करून दाखव. तू कीर्तनकार असेल ना आत्ता कीर्तनच चांगलं करून दाखव. तू वादक असेल आत्ता दर्जेदारच वाजवून दाखव. तू गायक असेल आत्ता चांगला गाऊन दाखव. मी आत्ता जे काम करतोय ते किती चांगलं करतो यावर ठरतोय माझ्या वाट्याला उद्या काय कामं येतील. त्या व्यक्तिमत्वानं त्या आठवड्यातून एकदा गिराईक वेगवेगळे बदलणार आहे, ग्राहक काय कायमस्वरूपीचा नाही, पण ते खुशच होऊन गेला पाहिजे, आशीर्वादच देऊन गेला पाहिजे, या भावनेने केलं. आणि आज त्याचा वटवृक्ष उभा राहिलाय. आज ते एक ब्रँड झालंय, ते सगळंच तो भोसले परिवारच ब्रँड झालाय. मला सांगायचं एवढं की आपल्याला सगळ्यांनाच आपल्या आयुष्याचं उत्तम वेळापत्रक बनवावं लागणार आहे. मग ती महिला असू द्या, नाही तर तो पुरुष असू द्या, तो तरुण असू द्या, नाही तर शाळेत जाणारा लहान मुलगा असू द्या, त्याला आपलं आयुष्य सजवणं त्याच्याच हातात आहे. आणि तो कुठपर्यंत पोहोचू शकतो मी तुम्हाला सांगितलं की तो देवाला ऐकायला भाग पाडू शकतो. तो आज गणपत शेठ हिंदुत्ववादी चळवळींमध्ये सक्रिय सहभाग आहे. नवनाथ महाराज कोपरगावला आपण सुजय दादांसाठी एक सभा घेतली, त्या सभेला गणपत शेठ तिकडं कोपरगावला हजर होते, अहिल्यानगरला हजर होते. मला सागर भाऊ म्हटले की या गणपत शेठला आपण 24 तास सोबत घेऊन फिरू शकलो असतो, फक्त तेवढा त्यांचा भाचा सोनू पाहिजे होता. तो म्हणजे त्यांचा आहे ना उजवा हात होता. तो गणपत शेठ म्हणजेच सोनूभाऊ, सोनूभाऊ म्हणजेच गणपत शेठ. तो सगळी व्यवसायाची जबाबदारी चांगल्या पद्धतीने हाताळत होता. पण तुम्ही आम्ही देवाला मानणारी माणसं आहे, आले देवाजीच्या मनांते ते कोणाचे चाले ना. जो भगवंताला मानतो ना त्याने सुखात कधी माजायचं नाही का, देवानं दिलंय. आणि जो भगवंताला मानतो ना त्याने दुःखात कधी खाचायचं नाही का, देवानेच दिलंय. भक्ताची भूमिका ही आहे की सुखही भगवंतच देतो आणि दुःखही भगवंतच देतो. मग सुखात माजायचं नाही आणि दुःखात खाचायचं नाही, हे भगवत भक्ताचं वागणं असलं पाहिजे. त्यामुळे आपण जर वृक्षाची पानं आलेजाची सत्ता राहिली आणता मग कोठे असं म्हणत असू, तर जे देवाला मान्य आहे ते आपण स्वीकारतो, म्हणून तर आपण भक्त आहे. तर सोनूभाऊंचं लवकर जाणं झालं, पण प्रत्येक पुण्यस्मरण आपण करतोय, बरोबर ना शेठ? प्रत्येक आता यंदा 5वं पुण्यस्मरण आहे गणपत शेठच्या भाच्याचं. कैलासवासी प्रमोद भाऊ अर्थात सोनू पानसंबळ, आणि आईंचं पहिलं पुण्यस्मरण आहे कैलासवासी किसनाबाई. त्या माऊलीने सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये खडतर प्रवास केला, मुलाबाळांची चांगली शिक्षणं केली, त्यांना व्यवस्थित स्थिर स्थावर केलं. स्वर्गवासी किसनाबाई पानसंबळ यांचे चिरंजीव सुपुत्र बाबासाहेब पानसंबळ, दुसरे चिरंजीव संदीप भाऊ पानसंबळ, सन्माननीय गणेश भाऊ पानसंबळ, त्यांची कन्या प्रमिलाबाई डेंगळे, नातू पप्पू भाऊ पानसंबळ व नात नंदाताई झाबेर, ही सगळे परिवारातील मंडळी आपल्या अहिल्यानगर पट्ट्यामध्ये हिंदुत्वाची जबाबदारी स्वीकारून
धर्मासाठी झुंजावे, झुंजोनी अवघ्यासी मारावे, आणि मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले, हे व्रत अंगीकारून हिंदुत्वासाठी, हिंदू बांधवांच्या न्याय हक्कासाठी दिवस रात्र झगडणारा एक तरुण म्हणजे आमचे मित्र, आमचे मार्गदर्शक, सहकारी, राष्ट्रीय श्रीराम संघाचे संस्थापक अध्यक्ष, सुपुत्र, धर्माचं वैभव, पैलवान सागर भाऊ बेग. गणपत शेठवर नितांत प्रेम करतात, गणपत शेठ सागर भाऊवर प्रेम करतात. निम्म्या रात्री हाक मारली तर दोघंही एकमेकांच्या ठिकाणी पोहोचतात, असं इतकं ते घट्ट नातं आहे. सागर भाऊ सुद्धा त्यांचा सगळा मित्र परिवार घेऊन, विशेषतः दीपक नाना पोकळे, संजय दादा रत्ने, रवी भाऊ आयर, मदन भाऊ मोकाटे व संपूर्ण राष्ट्रीय श्रीराम संघाचा परिवार या निमित्तानं उपस्थित आहे. सर्वांचे नामोल्लेख करणं शक्य नाही, पण आपल्या सगळ्यांच्या येण्यानं आज या पानसंबळ परिवार आणि भोसले परिवार कृतज्ञ झालाय, उपकृत झालाय. भविष्यात सुखात दुःखात पानसंबळ परिवाराच्या, भोसले परिवाराच्या मागे आपल्याला खंबीरपणे उभं राहायचंय. सगळीच पानसंबळ परिवाराचे नातेवाईक, मित्रपरिवार, आप्तेष्ट, माता भगिनी, आपल्या सर्वांचे भोसले परिवाराच्या वतीनं व पानसंबळ परिवाराच्या वतीनं या नारदाच्या गादीवरनं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कीर्तनाच्या निमित्तानं मंगल कार्यालय असेल, साऊंड सिस्टीम असेल, व्हिडिओ शूटिंग असेल, आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. या भागाचे विकास पुरुष नामदार सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सौभाग्यवती शालिनीताई विखे पाटील पूर्ण कीर्तन संपेपर्यंत उपस्थित राहिल्या. सन्माननीय ताईसाहेबांचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो. आणि ज्यांचं शुभागमन या धर्ममंडपात झालं, माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे, मनापासून प्रेम करणारे वारकरी संप्रदायाचं वैभव हरिभक्तीपरायण नवनाथजी महाराज म्हस्के उपस्थित आहे. जोरदार टाळ्या महाराजांसाठी झाल्या पाहिजे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. वैकुंठातल्या नारायणगिरी महाराजांना अभिमान वाटावा, अशा पद्धतीचं काम हरिभक्तीपरायण आमचे गुरुबंधू नवनाथ महाराज म्हस्के यांनी उभं केलंय. काल परवा सागर भाऊ आणि आम्ही त्या गुरुकुलाला भेट द्यायला गेलो होतो. नारायणगिरी महाराज गुरुकुल या नावानं त्यांनी छोटीशी एक संस्था सुरू केली. आणि आज त्या संस्थेने एवढं व्यापक स्वरूप प्राप्त केलंय की मी त्या दिवशी सागर भाऊंना म्हणालो की इथून पुढच्या काळात एखाद्या कीर्तनकाराला, एखाद्या गायकाला, एखाद्या वादकाला असं वाटलं की हे संप्रदायाचं ज्ञान आपण आता पुढच्या पिढीला दिलं पाहिजे आणि त्यासाठी एखादी संस्था उभी केली पाहिजे, म्हणून तो जेव्हा सर्वे करायला सुरुवात करल की महाराष्ट्रातली सर्वात चांगली वारकरी शिक्षण देणारी संस्था कुठे आहे, तर तेव्हा त्याला महाराष्ट्रभरातून हेच उत्तर भेटल की तू अहिल्यानगर जिल्ह्यात जा. त्या जिल्ह्यामध्ये बाबळेश्वर नावाचं गाव आहे आणि तिथे नवनाथ महाराज म्हस्केंचं नारायणगिरी गुरुकुल आहे. ते अगोदर तू पाहून ये आणि मग तुझ्या संस्थेची सुरुवात कर. म्हणजे उभ्या महाराष्ट्रातल्या वारकरी शिक्षण देणाऱ्या संस्थांना मार्गदर्शक ठरावं, उपयुक्त ठरावं, असं काम जर आमच्या संप्रदायामध्ये कोणी उभं केलं तर ते हरिभक्तीपरायण नवनाथ महाराज म्हस्केंनी उभं केलं. हजारो विद्यार्थी कमी कालावधीमध्ये ठरवले. मला वाटतं दरवर्षी 500 विद्यार्थी बाहेर पडतात. 500 प्लस विद्यार्थी प्रतिवर्षी त्यांच्या संस्थेतून बाहेर पडताय आणि तीच पुढे धर्माचं काम करणार आहे. आम्हाला आठवतं, आम्हाला लहानपणी आळंदीला पाठवलं ना, तेव्हा आमच्या बापाला काही लोक म्हणायचे अहो संगणकाचा काळ आहे आणि तुम्ही काय पोरांना टाळ वाजवायला पाठवलं. पण आज आम्हाला अभिमान वाटतो की त्या काळात बापानं आम्हाला टाळ वाजवायला पाठवलं म्हणून आज आम्ही हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करण्याचा खारीचा वाटा उचलू शकलो. आज संगणक चालवणारे भरपूर आहे, पण या हिंदू धर्माचा पण प्रचार प्रसार करणारं कोणतरी पाहिजे.
मी तर म्हणतो बापाने ना एक पोरगा पैलवान बनवला पाहिजे आणि एक पोरगा ना धर्मप्रचारक बनवला पाहिजे. घरात बाकी ते बनत राहतील पण घरात एक पैलवान पाहिजे तुमचा आडमुठ, आणि एक धर्माचा प्रचारक पाहिजेच. आणि धर्माचा प्रचारकच पैलवान असला तर मग तो जोग महाराजच आहे का हो? आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक स्वानंद सुखनिवासी जोग महाराज ज्ञानेश्वरी गाता मुखोद्गत आणि समोरच्याला आसमंत दाखवण्याची पण ताकद, उचलून टाकण्याची ताकद, अशा दोन्ही गोष्टींनी परिपूर्ण होते. तर नवनाथ महाराजांनी खूप हिंदू धर्मासाठी मोठं काम ते उभं करतायत. माझ्यासारख्या छोट्या माणसासाठी आज त्यांनी खूप वेळ दिला, त्याबद्दल आमचे मित्र नवनाथ महाराजांचे मी मनापासून धन्यवाद, नवनाथ महाराज म्हस्के यांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. हरिभक्तीपरायण आमचे राहुल महाराज पोकळे देखील कट्टर हिंदुत्ववादी अशी त्यांची ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र महाराष्ट्रभर ते सांगतायत. हरिभक्तीपरायण राहुल महाराज पोकळे आपले मनापासून धन्यवाद. भजन सम्राट हरिभक्तीपरायण गणेश महाराज गीते, भजन सम्राट हरिभक्तीपरायण शुभम महाराज बनकर, भजन सम्राट आमचे शिवाजी महाराज तांबे, भजन सम्राट माऊली महाराज चुराळे व मृदंग सम्राट हरिभक्तीपरायण राहुल महाराज शिंदे, हरिभक्तीपरायण महेश महाराज अधिक मृदंग सम्राट, आणि महेश महाराजांचे गुरुवर्य मृदंग सम्राट राहुल महाराज शिंदे, ही दोनही ताकदीचे पाखावज वादक आज कीर्तनाच्या निमित्तानं उपस्थित आहे. सद्गुरू नारायणगिरीजी महाराज गुरुकुलाचे सगळे विद्यार्थी. नवनाथ महाराजांनी जाहीर सांगितले, मला कानात सांगितले की हल्ली लोक म्हणतात कीर्तन ठेवायचं प्रवचन ठेवायचं म्हटलं की टाळकरी लागतात. नवनाथ महाराजांनी सांगितलंय की कधी महाराष्ट्रातल्या कुठल्याही कोपऱ्यात टाळकऱ्यांमुळे जर एखादा कार्यक्रम कॅन्सल होत असेल तर नारायणगिरी महाराज गुरुकुलाला संपर्क करा. महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यात 100 टाळकरी पोहोचवण्याची जबाबदारी माझी. हा नवनाथ महाराजांनी शब्द दिलाय आणि खूप गोड. मी जागोजागी पाहतो महाराज पोर अशी तयार केलेली आहे. तर नारायणगिरी गुरुकुलचे सगळे विद्यार्थी आपल्या अत्यंत मनापासून धन्यवाद. सोमनाथ भाऊ कासार गोड अशी साऊंड सिस्टीम सेट केली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. विशेषतः या कार्यक्रमासाठी पाठपुरावा करणारे माझे मित्र पैलवान सागर भाऊ बेग, पैलवान आकाश भाऊ बेग व राष्ट्रीय श्रीराम संघाचा सगळा परिवार, आपले मी अत्यंत मनापासून आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा आमच्या भोसले पाटलांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. भोसले पाटील म्हणजे पुढच्याने बघितलं तरी खुश होतोय माणूस. बरगतचं व्यक्तिमत्व आहे, प्रेम करणारं व्यक्तिमत्व आहे, उदार आहे, वाटत राहतात. आणि असे आमचे भोसले पाटील, आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. पाहुण्या रावळ्यांचे धन्यवाद. झालेली कीर्तन रूपी सेवा चालेल ना. विश्व माऊली भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या भगवान श्री तुकाराम, आमचा शैनेश भाऊ भोसले पाटील, प्रेमळ पोरगा आणि बरोबर बापाच्या पावलावर पावलं टाकत अत्यंत उत्तम अशी वाटचाल सन्माननीय शैनेश भाऊ करताय. आपले मनापासून धन्यवाद. विनेकरी महाराज, तुळशी घेऊन उभ्या असलेल्या आमच्या माऊली, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. जे अजूनही कपाळाला टिळा लावत नसतील त्यांनी कपाळाला टिळा लावायला सुरुवात करा. जे अजूनही मुखानं जय श्रीराम म्हणत नसतील त्यांनी जय श्रीराम म्हणायला सुरुवात करा. जे अजूनही आपल्या घरावर भगवा झेंडा लावत नसतील त्या सगळ्यांनी भगवा झेंडा आपल्या घरावर लावा अशी प्रार्थना करून हिंदू असल्याचा अभिमान बाळगा. हिंदुत्ववादी विचारांचा प्रचार प्रसार करा आणि यातलं काहीच जमलं नाही तर हिंदुत्वाच्या कार्याला विरोध करू नका अशी प्रार्थना करून झालेली कीर्तन रूपी सेवा विश्व माऊली भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या, भगवान श्री तुकाराम महाराजांच्या, भगवान श्री पांडुरंगाच्या, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणी समर्पित करत असताना तुम्हा सर्व श्रोतृ मायबाप्पांच्या चरणी, कैलासवासी सोनूभाऊंच्या चरणी व कैलासवासी किसनाबाई माऊलीच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर गणपत शेठ चाल घेऊ का नको? आता नको घेऊ ना. धावती घ्या, धावती घ्या.
धावते की धावते. तुका मान देव भक्ताचा संगम तुका मान देव भक्ताचा संगम तुका म्हणे देव भक्ताचा संगम तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे ओघनाम त्रिवेणीचा तेथे ओघनाम त्रिवेणीचा जगिताने तरातील दोषी दयाच्या चिंताने तरातील दोषी तेथे ओघनाम त्रिवेणीचा येथे ओघनाम त्रिवेणीचा दयाच्या चिंताने धरतील दोष होय दयाच्या चिंतन धरतील दोष जळतील राशी पातकांच्या जळतील राशी जळतील राशी जळतील राशी जळतील राशी पातकांच्या जळतील राशी दयाच्या चिंताने धरतील दोषी दयाच्या विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय बोलिये पुरे वेडे बापुरे उत्तरे क्षमा अपराध महाराज नाही उचारिला अधिकार मी आपुला क्षमा अपराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया बाई करा क्षमा अपराध महाराज ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान